स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण बटाट्याची सुकी भाजी डोशासोबत वगैरे चपातीसोबत तुम्ही प्रवासासाठी वगैरे वापरू शकता। अशी पाहुणे रावळे आले की तर अगदी आवर्जून बनवली जाते अशी साधी सोपी आणि वेगळी अशी बटाट्याची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। त्यासाठी इथे मी उकडलेले आणि असे या पद्धतीने फोडी करून असे बटाटे घेतलेले आहेत। कांदा लागेल, 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत। कढीपत्ता लागेल आणि हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे। बरेच जण हिरवी मिरची चिरून टाकतात, पण मी या तिन्हीचंही मिक्सरवरती जाडसर असं वाटण बनवणार आहे। फोडणीसाठी लागेल आपल्याला तेल, हिंग लागेल, जिरे, मोहरी, थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर लागेल आपल्याला। एवढं साहित्य लागणार आहे। इकडे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्यामध्ये आपण साधारणतः 1.5 पळी तेल घालून घ्यायचं आहे। तेल आपलं हलकसं गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत, थोडंसं हिंग घालायचं आहे, कढीपत्ता आहे, आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। आता कांदा आपला छान आपण परतून घ्यायचा आहे तेलावर। 2 मिनिट आपण कांदा छान असा परतून घेऊया। आपला कांदा परतून होत आहे तोपर्यंत आपण आलं, लसूण व मिरची यांचं जाडसर असं वाटण बनवून घेणार आहोत। जाडसर वाटण बनवून घेतलं ना की भाजीची चव खूप छान लागते। काही जण मिरचीचे तुकडे करून घालतात, पण तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा, भाजीची चव खूप छान लागते। कांदा आपला परतवण्यासाठी आपण यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला कांदा छान असा परतला जाईल। आणि हे 1-2 मिनिट आपण आणखीन परतून घेऊया। आपला कांदा छान असा परतून झालेला आहे। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण बनवून घेतलेलं आहे, ते आपण आता यामध्ये घालून घेऊया। तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार तुम्ही हिरवी मिरची घालून घ्या। आता हे मिरचीचं वाटण देखील आपण यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, ती घालून घ्यायची आहे। आणि हे 1-2 मिनिट आपण मिरची, लसूण हे सर्व मिक्स करून परतून घेऊया। कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हे बटाटे जे तुकडे करून घेतलेले आहेत कट करून ते आपण घालून घेऊया। आणि हे बटाटे देखील या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की बनवून बघा आणि आवडली असेल तर नक्कीच रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भाजी कशी झाली तुमची ते मला नक्की कमेंट करून सांगा। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि नंतर पुन्हा वरून घालून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यावरती एक झाकण ठेवून एक छान अशी वाफ आणून देऊया। मिक्स झालेला आहे, आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि 4 ते 5 मिनिट आपण भाजी वाफेवरती शिजू देऊयात। आपली 5 ते 6 मिनिट झालेली आहे। आता आपण भाजी करून घेऊया। हे पहा, छान अशी वाफ आलेली आहे आणि आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि एका ताटामध्ये काढून घेते। हे पहा, आता आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। आज मी डोसे बनवलेले आहेत त्याच्यासोबत दाखवत आहे। रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या काही कमेंट्स असतील तर नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व शेजारी बेल आयकॉनही प्रेस करा। धन्यवाद।